आपण बघत आहात आवाज कसमादेचा। लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जमिनीचा ताबा देण्यासाठी लाच मागणाऱ्या चांदवड तालुक्यातील महिला मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। योगिता आनंद भोये वय 38 मंडळ अधिकारी जोपूळ असे अटक करण्यात आलेल्या महिला लोकसेविकेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर खडक ओझर शिवारात शेत जमीन असून त्या जमिनीच्या ताब्यावरून वाद निर्माण झाला होता। या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत महसूल विभागाला ताबा देण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ अधिकारी योगिता भोये यांनी स्वतःसाठी तसेच तलाठ्याच्या नावाने एकूण 60,000 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले। तडजोडीनंतर 50,000 रुपये देण्याचे ठरले होते। तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिककडे तक्रार केली। तक्रारीची खातरजमा केल्यानंतर 5 मे रोजी सापळा रचण्यात आला। ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना योगिता भोये यांना रंगेहात अटक करण्यात आली। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे।